माझं असं म्हणणं आहे की तुमच्या ताटातला एक छोटासा घास गरिबांना द्या. ग्रॅज्युअली कोविडमध्ये आमचे बरेच फंड्स संपले. इतके प्रायव्हेट ओल्ड एज होम चालू आहेत किंवा हे बाकी शेल्टर्स चालू आहेत, पण हे सगळे 90% सगळे पैशासाठी आहे. त्यांना वाटायचं की शिळं जेवण येतं ते फेकून पण टाकायचे आहे. असे पण लोक आढळतात की जे वेल एज्युकेटेड आहेत तरी रस्त्यावर त्यांना सोडलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ मनी. फर्स्ट ऑफ ऑल ऍडमिनिस्ट्रेशनने काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. तर तुमचं कधी झालं का बोलणं कुठल्या ऑफिशियल्सची किंवा ऍडमिनिस्ट्रेशनची, आणि व्हॉट वॉज देअर रिॲक्शन? एवढं एथिकली आणि एवढं प्रिन्सिपल्ड होईल ना की आपल्याकडे गरिबी संपेल. खरं सांगतो. मगाशी तुम्ही म्हणालात की फ्रीमध्ये दिलं तर व्हॅल्यू राहत नाही, पण तुम्ही देखील सध्या फ्रीमध्येच देताय, तर मग कसं काय पुढे याचं? कसं हे आयुष्य आहे, 0 to हिरो आणि हिरो टू 0 याला 2 मिनिटं लागत नाही. म्हणजे असं कधी झालंय की तुम्ही मदत चांगल्या भावनेने केली पण नंतर कळलं अरे याला नव्हतं द्यायला पाहिजे? बरेचदा ते लोक आम्हाला म्हणायचे की जेवण देऊ नका, पण समरमध्ये आम्हाला पाणी द्या. कारण का फार कमी जागा अशा आहेत की जिकडे फ्री ते म्हणजे माठ आहेत पण पाणी संपलेलं असतं. कारण रस्त्यावर राहणं म्हणजे सोपं नाही आहे. रात्री तुमच्या बॉडीवरनं कॉक्रोच इन्सेक्ट सगळे फिरतात. माझ्याच रक्ताने मला रस्त्यावर माझ्या बहिणींनी, माझ्या मुलांनी, माझ्या फॅमिलीने मला इंजेक्शन देऊन देऊन ड्रगीस बनवून रस्त्यावर फेकून दिले. संध्याकाळी आम्ही जेवण द्यायला गेलो किंवा दुपारी अंगावर पण आले लोक. हे रोजचं हेच काय, कधी चिकन आणा, मटन आणा, नॉनव्हेज आणा. तुम्ही दररोज खूप असे माणसं बघितले असतील रोडवरती किंवा तुमच्या आसपास जे गरीब आहेत, त्यांना जेवण मागतात खूप तुमच्याकडे. पण तुम्ही स्वतःहून कधी त्यांची हेल्प केली आहे का? ऑलमोस्ट कधीतरी केली असेल, रोज नसेल केली. पण आपल्याकडे आज असे व्यक्ती आहेत जे दररोज पुण्यातील जे गरीब आहेत, गरजू आहेत, या लोकांची जेवण यांनी हेल्प करतात. नॉट ओन्ली फूड, बट ते त्यांना ब्लँकेट्स आणि वेगवेगळ्या गोष्टी जे गरजेच्या आहेत ते प्रोव्हाइड करतात. तर आपल्याकडे संतोष गुप्ता आहेत, हे चिमुकला घास फाउंडेशन याचे फाउंडर आहेत. तर वेलकम. नमस्कार. ब्रँड न्यू पॉडकास्ट विच इज कॉल्ड बिंदास बोल. तो आम्हाला ह्या चिमुकला घास फाउंडेशन बद्दल थोडी माहिती हवी. म्हणजे आम्हाला जास्ती माहिती नाही. आम्ही फक्त तुमचं इंस्टाग्राम पेज बघितलं आहे आणि तुमचे जे आर्टिकल्स जे पब्लिश झाले ते बघितलं. आम्हाला प्रॉपरली तुम्ही काय काय करता हे सगळ्यांची माहिती हवी. नमस्कार, माझं नाव संतोष गुप्ता आहे. मी चिमुकला घास फाउंडेशन याचा संस्थापक आहे. ही संस्था 2019 मध्ये मी सुरू केली होती बिफोर कोविड. अनेकदा मी रस्त्यावर बघायचो की लोकांना जेवण सुद्धा भेटत नाही. म्हणजे काही गरीब असे आहेत की जे आपली कचरा कुंडी असते तिकडे जाऊन जेवण शोधायचे. तर माझा असा विचार आला की आपण ॲटलिस्ट यांना एका वेळेस तर जेवण देऊ शकतो. मग आम्ही 10 पॅकेट्सवरनं सुरू केलं की 2 चपाती भाजी असं पॅक करून त्यांना द्यायचं. मी ह्या लोकांना आयडेंटिफाय केलं की की कोण खरंच खातं, कोण गरजू आहे, कोण फेकतं असं. हे सुरुवात झाली, मग कोविड आलं, मग बरेच फूड पॅकेट्स वाढले. पण त्याच्यानंतर आता रुटीनमध्ये आम्ही 100 लोकांना रोजचं पुण्यात जेवण देतो रस्त्यावर, जे आम्ही आयडेंटिफाय केलं आहे, जे खरंच गरजू आहेत आणि ते रेग्युलर लोक येतात आमचे, ते थांबतात. दुपारी किंवा संध्याकाळी जसं आम्हाला जमलं तसं आमचं त्या रूटवर आम्ही जेवण देतो. त्या जेवणात 2 चपाती भाजी, दाल राईस असतं. कधी कधी व्हेरिएशन पण असतं. कधी आम्ही पावभाजी देतो, कधी साऊथ इंडियन देतो. तर असं वेगळं आम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं चालू असतं. ओके. तर आम्हाला विचार की तुम्ही स्वखर्चातून करता, कसं करता? नाही, जेव्हा मी सुरुवात केली 2019-20 मी स्वतः करायचो. म्हणजे तेव्हा मी डोनेशन्स नाही घ्यायचो. कारण का ती माझी इच्छा, म्हणजे नेहमी इच्छा राहिलेली आहे की जे पण मी कमवतोय किंवा जे पण मला करता येईल मी स्वतः करेन. पण ग्रॅज्युअली कोविडमध्ये आमचे बरेच फंड्स संपले. म्हणजे जेवढं मी कमवलं होतं किंवा जेवढं मी चॅरिटीसाठी काढलं होतं, कारण का तेव्हा आम्ही 900 फूड पॅकेट्स प्रतिदिवस करायचो. आणि त्या व्यतिरिक्त मी लोकांना गहू आणि हे बाकी सगळं पण आम्ही दिलं. शुगर झालं, गहू झालं, तांदूळ बरेच दिले. तेव्हा ऑलमोस्ट फंड संपले. मग म्हणजे पुण्यात आम्ही पोस्ट केले सोशल मीडियावर की प्लीज आम्हाला मदत करा. तेव्हापासून मग मी डोनेशन्स सुरुवात केले. पण एवढे काही डोनेशन्स येत नाही. लोक बोलतात, म्हणजे आज आम्ही भेटलो कोणाला
त्यांना कल्पना दिली याबद्दल, तरी लोक तोंडावर तुम्हाला म्हणतात की हो वी विल बी लाईक हॅपी टू हेल्प यू, पण नंतर कोण म्हणजे 1% लोक टर्न अप होतात. तरी चालू आहे. काही मी स्वतःच्या खिशातनं करतो, काही आमच्या 2 ते 3 डोनर्स फिक्स आहेत जे मंथली आम्हाला मदत करत राहतात, म्हणजे त्यांच्याकडनं डोनेशन येत राहतं. तुमचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे चिमुकला घास. हे कसं काय हे नाव सुचलं आणि काय स्टोरी आहे का याच्या मागे काही? मला नेहमी वाटायचं की आपण जे कार्य करतो आहे ते एकतर लोकांना, ते जे कार्य करतो ते त्याला जस्टिस भेटायला पाहिजे. चिमुकला घास म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुमच्या ताटातला एक छोटासा घास गरिबांना द्या. म्हणजे देवासाठी जसं ही सृष्टी फार मोठी आहे, त्याच्यातनं आपण एक छोटासा घास ते आपल्याला देत तसं आपण पण लोकांना द्यावं, म्हणून मला असं वाटलं की चिमुकला घास हा माझं एनजीओचं नाव असायला पाहिजे. ओके. आणि तुमची याच्या आधीची जर्नी काय आहे? तुमचं बॅकग्राऊंड काय नेमकं? तुम्ही या अशा सामाजिक कार्यामध्ये कसं कसं आलात? माझी लहानपणापासून फार इच्छा होती अशी की लोकांना मदत करावी. मी साई भक्त पण आहे. मी साईबाबांचे सीरियल बघितले जेव्हा ते भिक्षा मागायला जायचे आणि जे पण त्यांना भेटायचं ते लोकांमध्येच द्यायचे. म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काही कधी ठेवलं नाही. लंगर लावले. मी आज पण गुरुद्वाराला पण जातो. शीख लोकं पण एवढी मदत करतात. म्हणजे ओव्हरऑल सगळं हे बघून मला फार इच्छा ही होती की आपल्याला जे भेटलं, माझ्या डोक्यावर छत आहे, आई-वडील आहेत, चांगली फॅमिली आहे, तर का मदत नाही करावी? आणि लहानपणापासून माझी इच्छा होती ती. त्या व्यतिरिक्त म्हणजे मी बी-कॉम केलं आहे ग्रॅज्युएशन BMCC कॉलेजवरून आणि माझा टुरिझम बिझनेस आहे. तर चालू आहे चांगलं म्हणजे. ओके. सेवाभाव लक्षात ठेवूनच तुम्ही हे सगळं कार्य करताय. ओके. आणि पुढे याच्यासाठी अजून एक्सपांड करण्यासाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत? आणि रूट कुठला आहे मेन तुमचा? आता सध्या पुण्यामध्ये मी PCMC पोहोचू शकलो नाही कारण का आम्हाला व्हॉलंटियर्स लागतात ॲटलास आणि लोकं टाईम देऊ शकत नाही एवढं. पुण्यामध्ये आम्ही शिवाजीनगर, कल्याणीनगर, कॅम्प, कोरेगाव पार्क, मगरपट्टापर्यंत आम्ही करतो ते. आणि कोथरूड भागात पण जातं. म्हणजे तिकडे 3-4 लोकच असं रस्त्यावर आहेत, पण त्यांना पण जेवण जातं असं. मग तुम्ही हे रस्त्यावरती लोकं वगैरे बघितली, तर तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट पण केलं येस, असेल. येस. तर काही त्यांच्या जर्नीज वगैरे किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही काही वेगळं तुम्ही अनुभवलंय? इंटरेस्टिंग आहे. बरेच लोकं म्हणजे मी स्वतः जेव्हा सुरू केलं होतं 2019 मध्ये रूट सेट करायला मला फार त्रास झाला. म्हणजे स्वतःहून जाऊन बोलायचं. काही लोकं त्यांना वाटायचं की शिळं जेवण आहे तर ते फेकून पण टाकायचे. हो, त्यांच्याशी बोलून त्यांना परखून की खरंच हे रॅकेट तर नाहीये आणि हे ओरिजिनल म्हणजे ज्यांना गरज आहे करून आम्हाला 2-3 लोकं अशी भेटली. एक तर मी परवाच एक माझ्या सोशल म्हणजे Instagram हँडलवर टाकले, की आम्हाला एक माणूस भेटला होता, विशाल जाधव म्हणून. ही इज BE इंजिनिअरिंगमध्ये होता आणि त्याच्या फॅमिलीने त्याला रस्त्यावर सोडलं होतं. महानगरपालिका पुणे आपलं जे बस स्थानक आहे तिकडे एक असं केव्हसारखं म्हणजे त्याला काय म्हणू आपण टनलसारखं आहे. तिकडे खाली एक मोठा फुटपाथ आहे तिकडे त्याला सोडलं होतं. त्याला एपिलेप्सीचा प्रॉब्लेम होता. ओके. तर जेव्हा तो एका फार रेनॉन बिल्डरकडे कामाला होता, जेव्हा तो कामाला चालला होता, त्याला एका गाडीने डॅश केलं आणि त्याच्यानंतर तर त्याची अवस्था एवढी खराब झाली, की तो चालू पण शकायचा नाही. म्हणजे ते फॅमिली त्याला इकडे सोडून गेले आणि तिकडेच तो राहायचा आणि एक पाऊल पण चालू शकायचा नाही. तर जे पण त्याला जेवण भेटलं, कोणी दिलं तर तो खायचा आणि तिकडेच तो म्हणजे त्याचं ही यूज्ड टू शिट देअर असं म्हणजे एवढी वाईट अवस्था होती. तर मी तिकडे गेलो, त्याला आयडेंटिफाय केलं, त्याला फूड पॅकेट दिलं होतं. थँक यू बोलला. मला कळालं की काही ना काही ह्याची स्टोरी आहे. पहिली वेळा त्याला विचारलं, तो काही एवढा ओपन अप नाही झाला. सेकंड वेळा परत मी नेक्स्ट दिवस गेलो, त्याला विचारलं, त्याला म्हटलं, "दादा, जमलं तर आम्ही तुमची मदत करू. तुमच्या चांगल्यासाठीच आहे. काय झालंय मला नक्की सांग, म्हणजे कोण तुम्ही आहात, काय आहे?" मग तो ओपन अप झाला, की मी असं-असं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली आहे आणि एका बिल्डरकडे कामाला होतो आणि माझी फॅमिली मला इकडे सोडून गेली आहे. तर मला फार वाईट वाटलं. मग मी 1-2 डॉक्टर्सला व्हिडिओ कॉल लावून दिले. म्हणजे त्याच्याशी बोलणं करून दिलं. डॉक्टर म्हणले, "संतोष, ह्याची अवस्था बघून असं वाटतं, की ही कॅन बी क्युअर्ड, पण जेव्हापर्यंत त्याच्या डायग्नोसिस होत नाही, तेव्हापर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही जास्त." पण फायनली आम्ही ससूनच्या डॉक्टर्सला पण कन्सल्ट केलं, कारण का ॲट लास्ट मेडिकल इज समथिंग की ज्याला लिमिटच नाही आहे काय. आपल्याला वाटतं की ₹2 खर्च होणार आहे, पण ते 100 होऊन जातात नंतर. तर ससूनमध्ये त्याचा उपचार झाला, डायग्नोसिस झाले, 3 ऑपरेशन्स झाले त्याचे. जेव्हा त्याला इनिशियली डायग्नोज केलं होतं डॉक्टर्सनी, तेव्हा ते म्हणले की त्याची लाईफ वी डोंट थिंक मोर दॅन 2 मंथ्स आहे. म्हणजे तेवढं सीरियस त्याला होतं. त्याला इकडे पण एक ऑपरेशन केलं होतं न्यूरो रिलेटेड. पण लकीली बाय गॉड्स ग्रेस आणि डॉक्टर्सनी पण साथ दिला. 3 महिने तो तिकडे ॲडमिट होता आणि आज तो चालतो. म्हणजे असे पण लोकं आढळतात की जे
वेल एज्युकेटेड आहेत तरी रस्त्यावर त्यांना सोडलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ मनी. आता खूप सारे लोक आपण बघतो हू आर लिव्हिंग ऑन द स्ट्रीट्स. पण फर्स्ट ऑफ ऑल ऍडमिनिस्ट्रेशनने काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. तर तुमचं कधी झालंय का बोलणं कुठल्या ऑफिशियल्सची किंवा ऍडमिनिस्ट्रेशनची, आणि व्हॉट वॉज देअर रिॲक्शन? येस, आय विल नॉट नेम देम, बट बरेच गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सला मी भेटलो आहोत. आज इतके प्रायव्हेट हे चालू आहेत, ओल्ड एज होम चालू आहेत किंवा हे बाकी शेल्टर्स चालू आहेत, पण हे सगळे 90% सगळे पैशासाठी आहे. आय वुड रिक्वेस्ट गव्हर्नमेंट की ठीक आहे, ह्याला फंड्स लागतात, हे CSR थ्रू ग्रो करता येतं आपल्याला. आज बरेच IT आहेत किंवा बरेच कंपनीज आहेत जे CSR मध्ये येतात. वी कॅन अक्वायर, गव्हर्नमेंट कॅन अक्वायर फंड्स फ्रॉम देम. आणि माझं असं सजेशन आहे की ठीक आहे, तुमच्याकडे स्टाफ नाही आहे ना, जेव्हा मिलिटरी पर्सन रिटायर्स ना, तुम्ही त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी द्या आणि त्या पेरोलवर आणा. आणि हे एवढं एथिकली आणि एवढं प्रिन्सिपल्ड होईल ना की आपल्याकडे गरिबी संपेल. खरं सांगतोय, आपले इंडियामध्ये फार पैसा आहे, पण तो युटिलाइज कसा करायचा, गिव्ह इट टू आर्मी और मिलिटरी, आणि हे कॅम्प्स किंवा हे शेल्टर सेटअप करा. 100% याला जस्टिस होणार. एक मधल्या काळात शिवभोजन थाळीसारखा प्रकार पण करण्यात आला होता, की स्वस्तामध्ये व्यवस्थित जेवण भेटेल गरीबाला. तुमचं काय ओपिनियन आहे त्याच्याबद्दल? ती भावना फार चांगली होती. तो प्रकल्प चांगला होता की आम्हाला पण असं वाटतं की आम्ही फ्रीमध्ये नाही द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही म्हणजे पण आम्हाला ऑप्शन नाही, पण त्यांनी ते चार्जेस मुद्दामून मला असं वाटतं यासाठी केले की त्या जेवणाची व्हॅल्यू असायला पाहिजे. पण नंतरच्या काळात मी पेपरमध्ये वाचलं की ती क्वालिटी येत नव्हती आणि त्यामुळे आय थिंक ते बंद पण करण्यात आलं आहे आता. ते असायला पाहिजे. मला असं वाटतं की अनेक जागांवर आपल्याकडे असं सेटअप असायला पाहिजे की ठीक आहे, ₹1 द्या, ₹5 द्या, ₹10 द्या, पण क्वालिटी पण मेंटेन असायला पाहिजे. ओके. एक एक मला इन्सिडेंट सांगायचा आहे. आमच्या एका मित्राची पूजा होती सत्यनारायणाची. तर त्यावेळेला त्याच्याकडे काहीतरी राईस आणि समथिंग शिल्लक राहिलं होतं. तर त्यावेळेला ते आम्ही घेऊन आलो होतो पुणे स्टेशनच्या इथे वाटण्यासाठी. तर इन्सिडेंट असं झाला, की ज्यावेळेला आम्ही तिथे घेऊन गेलो, आधी वाटलं सुरुवातीला, की कोणच नाही, आता द्यायचं कोणाला? मग 1-2 जण आम्हाला तिथे भेटले. आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. जस्ट ते पिंपमध्ये वाहत होता सगळा. 2 पिंप खाली घेतल्या, द्यायला सुरुवात केली आणि थोडं 2 मिनिटं होते. त्यांनी 2 माणसांना बोलावलं. 4 माणसं, 5 माणसं लाईन लागली तिथे 2 मिनिटात. 2 पिंपांचा वाहत आमचा अक्षरशः 5 ते 10 मिनिटात संपून गेला. बरं संपला तर संपला. त्यानंतर ते जे लोकं होते त्यांची रिएक्शन अशी होती, की "तुम्ही उद्या पण येणार आहेत का वाटपासाठी?" ही अशा टाईपचे अनुभव आलेत कधी तुम्हाला रिस्पॉन्स? आमचा जो रूट आहे, आमचे जे आयडेंटिफाईड लोक आहेत, ते तसं ते थांबतात लिटरली की हो, आमच्यासाठी जेवण येणार आहे. बरेच लोक, आता तुम्ही आपला सदाशिवपेठ एरिया आहे ना, तिकडे BSNLचं ऑफिस आहे आपलं. त्याच्या बाजूला बघा एक पार्क आहे. तिकडे पण लोक बघा, ज्यांना काम भेटत नाही, ते तिकडे जाऊन ॲटलीस्ट पूर्ण दिवसभर मुक्काम करतात. त्यांना माहिती आहे एका वेळेसचं पण जेवण येणार आहे तिकडे. ॲटलीस्ट एका वेळेसचं जेवण येणार आहे. कोण ना कोण तिकडे देत असतं. लोक थांबतात. म्हणजे बरेच लोक घरी सांगत नाही की आमच्याकडे जॉब नाही आहे. बाहेर रस्त्यावर येऊन पूर्ण दिवस काढणार. ॲटलीस्ट जे एका वेळेसचं जेवण भेटणार त्यासाठी पण थांबतात. जे रस्त्यावर राहणार आहेत ते पण थांबतात. तर हो, आपण कधी-कधी आपला पण 2 चपातीमध्ये पोट भरत नाही. आपल्याला पण 3 लागतात. तर ह्यांचं पण तसंच आहे की कोणी एकाने दिलं तरी दुसऱ्यासाठी ते वेट करतातच. म्हणजे असे खूप सारे ऑर्गनायझेशन आहेत जे हे करतात. मला एवढं माहिती आहे, गुरुद्वाराची गाडी रोज असते आणि एक ग्रुप आहे. मी त्यांचं नाव कोट नाही करणार कारण का आय डोंट नो, मे बी इट विल गो अंडर प्रायव्हसी. ते पण त्यांचे पण 4-5 गाड्या पुण्यात फिरतात असं, की ते रोजचं जेवण देतात लोकांना. ओके. मगाशी तुम्ही म्हणालात, की फ्रीमध्ये दिलं तर व्हॅल्यू राहत नाही. पण तुम्ही देखील सध्या फ्रीमध्येच देताय. तर मग कसं काय पुढे याचं? आमचं स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे रोजचं. भलेही तो माणूस रेग्युलर आहे, त्याला विचारून देतो, "आजचं जेवण आलं का? कोणी दुसऱ्याने दिलं का? का पाहिजे का?" बरेचदा हे नाही पण म्हणतात. हे म्हणजे म्हणतात तेवढं नाही. कम्युनिकेशन येस, करूनच येस, देता. येस, येस. बरं. कारण का माझ्यासाठी इन टर्म्स ऑफ मनी नाही, पण त्या फूड पॅकेटची फार व्हॅल्यू आहे. मी एकाला दिला आणि त्यांनी फेकून टाकला आणि तो समजा शेवटचा आणि त्याच्या बाजूला कोण दुसरा थांबला ज्याला खरंच गरज आहे, तर तो फूड पॅकेट आमचा वेस्ट गेलाय. आम्ही रोज विचारूनच ते देतो. असे म्हणजे मी ऐकले खूप असे ऑर्गनायझेशन किंवा इंडिव्हिज्युअल्स जे हॉटेलमध्ये जे रेस्टॉरंट्समध्ये फूड राहतं किंवा संध्याकाळचं जे वेस्ट असतं मोस्टली, किंवा लग्नांमध्ये पण जे राहतं जेवण, तर ते जाऊन वाटतात. तर असं पण तुम्ही ट्राय केलंय कधी? हो, आम्ही बऱ्याच हॉटेल्सला अप्रोच पण केलं. ते स्टार्टिंगमध्ये हो म्हणतात, 1-2 दिवस होतं आणि ॲक्चुअली काय झालंय आजकाल सध्या कोणी रिस्क घ्यायला रेडी नाहीये. हॉटेल्स म्हणतात, की आम्ही ते जेवण डंप करू
देण्यापेक्षा, कारण का उद्याला डिस्ट्रिब्युशनमध्ये काय झालं किंवा ते तुम्ही आमच्याकडनं पिकअप करा आणि त्या डिस्ट्रिब्युशन कधी होते, काय होते ते आम्हाला माहिती नाही आणि तेव्हा खराब झालं तर त्यांच्यावर येणार. तर ते नाही ट्रस्ट करत. सध्या कोणी आजच्या तारखेला ट्रस्ट करत नाही. तर तो सपोर्ट आम्हाला भेटत नाही आहे ॲक्चुअली. इनफॅक्ट आम्ही तो रिस्क घ्यायला रेडी आहे, कारण का आम्हाला माहिती आहे की जेवढं रिस्क त्या हॉटेलला नाही त्यापेक्षा जास्त आमच्यावर आहे तो. पण नाही भेटत आहे सपोर्ट ते. केटरर्स पण एवढा सपोर्ट करत नाही. पण हो, बऱ्याचदा अनेकदा मी असं बघितलं मित्रांमध्ये काय पार्टी आहे किंवा आमच्या सोसायटीमध्ये आहे, ते सपोर्ट करतात. इनफॅक्ट आम्ही लोकांना म्हणतो, तुमच्याकडे वेळ आहे ना, तुम्ही सोबत या. तेवढं बघायला पण भेटेल की कसं हे आयुष्य आहे. 0 टू हीरो आणि हीरो टू झिरो याला 2 मिनिटं लागत नाही म्हणजे असं. मग तुम्ही तुमच्याकडे काही व्हेइकल आहे, तुम्ही कसं हो, घेऊन जाता? आमची एन-जी-ओ व्हेइकल आहे. व्हॅन टाइप? हो, आम्हाला एका डीलरशिप आहे वंडर कार्स म्हणून, त्यांनी आम्हाला ही डोनेट केली होती. तर त्याच्यामध्ये आमचं जेवण जातं. आणि तुम्ही प्रिपरेशन वगैरे कसं कुठे करता? माझ्या घराच्या बाजूला एक मेस आहे. ते आम्हाला जेवण देतात. म्हणजे ते पण एक समाजकार्यच करतात. तर आम्ही त्यांच्याकडनं बाय करतो. ते ₹25 मध्ये आम्हाला 2 चपाती, भाजी, दाल, राईस असं देतात. म्हणजे वन फूड पॅकेट इज ₹25. कधी-कधी त्यांना जमत नाही. आम्ही मग दुसरीकडनं साउथ इंडियन किंवा असं इट डिपेंड्स. कॉस्ट व्हेरी होते. ₹25 to ₹45 आम्हाला पडते ती कॉस्ट. ओके. सो सपोज आपण 25 जर पकडलं अँड यू आर लाइक गिव्हिंग 100 पॅकेट्स दिवसाला. तर जवळपास ₹2,500 तुमचे. त्याच्यात आमची ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण आम्ही ॲड करून ₹500 ॲड होतात. कारण का स्टाफ पण आहे सगळे, तर तेवढं जातं आम्हाला. किती स्टाफ आहे तुमचा आणि टीम कशी आहे? फुल टाईम तर नाही आहे आमच्याकडे. सो माय ड्रायव्हर कोऑर्डिनेट्स, पण व्हॉलंटियर्स आमच्याकडे 6 आहेत, जे जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते जात असतात म्हणजे. ओके. आणि कसं डेली शेड्यूल कसं राहतं तुमचं? 99% दुपारी जेवण जातं. 12 ते 1च्या सुमारास. आता समर्समध्ये लवकर जाणार, कारण का दुपारी जेवण लवकर खराब होतं. समजा आम्ही फूड पॅकेट त्यांना 12ला देतो आणि त्यांनी 2 वाजता खाल्लं तेव्हापर्यंत ते फूड पॉइझनिंग व्हायचे चान्सेस आहेत. ओके. आणि जसं मी म्हटलं अगोदर, की तुम्ही विंटर्समध्ये ब्लँकेट्स पण देता आणि रेनी सीझनमध्ये रेनकोट पण देता. तर हे कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? ओके, टू स्टार्ट विथ, आता समर सुरू होणार आहे तर आम्ही कॅप्स देतो आणि 4 महिने प्रत्येक फूड पॅकेट बरोबर 1 लिटर पाणी आम्ही सोबत देतो. समरमध्ये? हो, समरमध्ये. कारण का बरेचदा ते लोकं आम्हाला म्हणायचे, की तुम्ही जेवण देऊ नका, पण समरमध्ये आम्हाला पाणी द्या. कारण का फार कमी जागा अशा आहेत, की जिकडे फ्री ते म्हणजे माठ आहेत, पण पाणी संपलेलं असतं किंवा ते कोणाच्या दारी गेले तर लोकं त्यांना हाकलतात. तर ते म्हणतात, आम्हाला पाणी द्या. समरमध्ये हे झालं. मग मान्सूनमध्ये आम्ही रेनकोट्स देतो आणि विंटर्समध्ये ब्लँकेट्स, सॉक्स, शूज असं जेवढं जमलं आम्ही त्यांना पुरवतो ते. म्हणजे तुम्ही पूर्ण सगळं पर्चेसिंग स्वतःच करता हो, की स्वतःच. कोणाला डोनेट करायला सांगून मग त्याचं डिस्ट्रिब्युशन असं काही? नाही, कसं असतं, अनेकदा डोनर्स येतात, ते म्हणतात, की आमचं हे डीलरशिप आहे, आम्ही देऊ का? समजा कोण ब्लँकेट डीलर आहे. आम्ही म्हणतो, "या मोर दॅन यू वेलकम. तुम्ही पाठवून द्या किंवा तुम्ही सोबत स्टाफला पाठवा आणि त्यांच्याबरोबर." म्हणजे डिपेंड्स. जर का कोण डोनेशनमध्ये नाही आलं तर मी स्वतः पर्चेस करून ते आमच्याकडे डिलिव्हरी घेऊन मग आम्ही ते देतो. वॉटरचं तर तसंच आता. इनफॅक्ट आम्ही अर्ज करतो लोकांना, जे वॉटर डीलर्स आहेत, की प्लीज तुम्ही आम्हाला पाण्याच्या बॉटल द्या. म्हणजे 2 चार्जेस, नाहीतर आम्हाला ₹8 पर लिटर पडत असते आणि दिवसाचे 100 बॉटल्स लागतात ते. आता तुम्ही एवढी सगळी तुम्ही जर्नी आहे तुमची, हेल्प करता. हाऊ हॅज दिस चेंज यू ॲज अ पर्सन? चेंज मी ॲज अ पर्सन, आय हॅव ऑल्वेज ट्राईड टू बी काइंड अँड माझा कर्मा चांगला राहिला आहे त्याच्यात आणि ॲज अ पर्सन मी कोणाला मग त्यात हर्ट करण्याची भावना राहिली नाही आहे म्हणजे. आणि माझ्यापर्यंत आजपर्यंत मला अशी मोठी अडचण कधी आली नाही आहे. एक वेळा जाणवली होती, पण हे सगळं केल्यावर म्हणजे ती फार मोठी अडचण टळली माझ्यावरनं. आधी तुम्ही त्या इंजिनिअरचं एक एक्झाम्पल दिलं. अजून कुठलं काही एक्झाम्पल आहे ते तुम्ही देऊ शकता? तर 2 अजून आहेत. एक एक वडील कसा गरीब होता ते मी बघितलंय. त्याला हनुमंत म्हणून काका होते विश्रांतवाडीला. जेवणाचं पॅकेट मी द्यायला गेलो. मला तो रूट एक्सप्लोर करायचा होता. तर तिकडे मला पहिले दिवस भेटले. मी जेवणाचं पॅकेट दिलं. मी म्हटलं, "काका जेवून घ्या." हो म्हटले, "ठीक आहे." दुसरा दिवस, तिसरा दिवस, ते जिकडे बसायचे ना त्याच्या बाजूला एक पंक्चरचं दुकान होतं. ते म्हणले, "ते काकांना दिसत नाही ॲक्चुअली. ते तुमच्याशी बोलतात पण ते काही खात पण नाही." तर म्हटलं, तुम्हाला सांगायचं होतं." तर म्हणले, ठीक आहे, मला पण माहिती नव्हतं." मग त्यांच्याशी मी बोललो, "काका तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही असं कसं जगताय रस्त्यावर?" म्हणले, तसंच ते ओपन अप नाही झाले. मग नेक्स्ट 2-3 दिवस आम्ही व्हॉलंटिअरिंग टीम घेऊन गेलो, एक डॉक्टर घेऊन गेलो सोबत. कारण का त्यांना पण एक मानसिक परिस्थिती त्यांची तेव्हा खराब असते, जेव्हा घरातनं सोडलं जातं आणि रस्त्यावर राहणं म्हणजे सोपं नाही आहे.
रात्री तुमच्या बॉडीवरनं कॉकरोच, इन्सेक्ट सगळे फिरतात आणि फार वाईट असतं ते म्हणजे. काउन्सिलिंग केलं त्यांना. मग ते ओपन अप झाले, की मला 2 मुलं आहेत. मी विचारलं, "काय करतात 2 मुलं?" "दोन्ही बँकेत कामाला आहे चांगले, ब्रांच मॅनेजर लेव्हलला." तरी रस्त्यावर सोडलं. अवघड जायचं त्या 2 मुलांना एका बापाला सांभाळायचं. त्यांना दिसायचं नाही. मग डॉक्टरला कन्सल्ट केलं. वाघोलीला एक हॉस्पिटल आहे आयमॅक्स, डॉक्टर रामकर म्हणून आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. मी सरांना विचारलं, "सर तुम्ही ट्रीट कराल का यांना?" म्हणजे ते म्हणले, "यांना काय नाही, मोत्याबिंदू झाला, आपण दोन्ही लेन्स चेंज करू." आणि केला आम्ही उपचार केला. 4-5 दिवस त्यांना तिकडे ठेवलं. आता मस्त एकदम चांगले त्यांना काम भेटलं आहे. तिकडेच राहतात ते. दिवसाचे ₹200-300 कमवतात. पंक्चरच्या दुकानात काम करतात ते. त्यांना आम्ही थोडं शेल्टर करून दिलं आहे तिकडे. पण असं बघितलं की वेळ चेंज व्हायला 2 मिनिटं लागत नाही. अजून एक आहे इन्सिडेंट, कॅम्पला आहेत. आता ते मला 6 महिने, मागचे 6 महिने झाले ते मला सापडले नाही. आय थिंक त्यांचं देहांत झालं किंवा ते कुठे जाणार नाही. कारण का बऱ्याचदा पी-एम-सीनी पण त्यांना शिफ्ट केलं तरी ते परत तिकडेच यायचे. मिलिटरीवाले पण त्यांना शिफ्ट करायचे, तिकडेच परत यायचे 3-4 दिवसात. त्यांचं नाव होतं मिस्टर कोतवाल. मी दिवाळीचा काळ होता, 2019ची गोष्ट होती. त्यांना ते मला पहिले गरीब असे गाठले, जे रईस गरीब होते म्हणजे असे. तेव्हा त्या दिवशी माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे ते मला पहिली वेळा गाठले होते आणि माझ्याकडे सगळे फूड पॅकेट संपले होते. पण माझ्याकडे तेव्हा ₹4,000 माझ्या पॉकेटमध्ये होते आणि मला फार असं वाईट वाटलं. मी त्यांना काढून दिलं. त्यांनी ते पैसे मला परत दिले. म्हणले, "जेवण असेल तर दे ना, मला पैशाची गरज नाही आहे." मला कळालं काही ना काही प्रसंग त्यांच्याबरोबर झाला आहे. त्या दिवशी ते ओपन अप झाले. त्यांना विचारलं, "काय व्हॉट हॅज हॅपन्ड एक्झॅक्टली?" शुद्ध इंग्लिश, म्हणजे चांगले चांगले लोक इंग्लिश बोलत नाही असे. अरे माझी एक क्लिप पण आहे, मी शेअर करेल तुमच्याबरोबर. "व्हॉट हॅपन्ड विथ यू? व्हॉट इज युअर नेम?" "माय नेम इज संतोष." "संतोष." अर्धा तास त्यांनी मला समजवलं. म्हणले, "माझे 3 घरं होती, 3 बंगलो होती कॅम्पला. एका प्रत्येक बंगलोची व्हॅल्यू 5 ते 6 कोटी असेल." त्यांना विचारलं, "हाऊ आर यू हिअर?" म्हणले, "बिकॉज ऑफ ह्युमॅनिटी." माझ्याच रक्ताने मला रस्त्यावर, माझ्या बहिणींनी, माझ्या मुलांनी, माझ्या फॅमिलीने मला इंजेक्शन देऊन देऊन ड्रगिस्ट बनवून रस्त्यावर फेकून दिले. ते रोजचं प्यायचे. पण ते भीक मागून जे भेटलं, पिताना पण ते आय एम नॉट प्रमोटिंग अल्कोहल, पण एक इन्सिडेंट म्हणून सांगतो. ते प्यायचे पण तरी ब्रँडेड असं म्हणजे. आणि जेवण पण पैसे कधीच नाही घेतले बरं का. मी मागे लपून पण बघितलं. अनेकदा लोकं त्यांना अप्रोच करायचे, पैसे द्यायचे. त्यांनी पैसे कधीच घेतले नाही. परत पैसे परत देऊन टाकले. त्यांना सवय झाली अशी, किंवा त्यांना असं कळालं की आम्ही शिळं जेवण देत नाही, मग ते पण थांबायचे आपल्या जेवणासाठी, की आपलं जेवणाचं पॅकेट ते खायचे. त्यांना नाही आवडायचं. कोणी त्यांच्यावर दया केलेली अजिबात त्यांना आवडायची नाही. ते चिडायचे. ते म्हणायचे, "डोंट कॉल मी मिस्टर कोतवाल. डोंट कॉल मी अंकल. कॉल मी मिस्टर कोतवाल इफ यू वॉन्ट. फर्स्टली डोंट कॉल मी माय माय नेम. डोंट कॉल मी, डोंट कम टू मी. आय एम व्हेरी हॅपी वेअर आय एम." म्हणजे कोटी, म्हणजे 20 कोटी अंदाजे असलेला माणूस पण रस्त्यावर येऊन राहिला, फार वाईट वाटायचं. तर काळ चेंज व्हायला 2 मिनिटं लागत नाही. परत मी तेच म्हणेल. जसं तुम्ही म्हटलं, की रोडवरती आपण जे लोकं बघतो ते म्हणजे 50% ऑफ देम अल्कोहल घेत असतात किंवा ड्रग्ज काहीतरी करत असतात. तर तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे लोकांसोबत? पहिली गोष्ट यांना करावं लागतं. रस्त्यावर राहण्यासाठी आहे ना, जसं मी म्हटलं, की जेव्हा तुम्ही एका फुटपाथवर झोपता ना, रात्री तुमच्या बॉडीवरनं साप हे काही चालतं. झोपू शकत नाही, एवढा आवाज असतो. ब्लँकेटचा इन्सिडेंट मला लक्षात आहे, की मी एकाला ब्लँकेट दिलंय आणि 2 मिनिटानंतर तो ब्लँकेट गायब झालाय. असे कपडे पण गायब होतात. एक एक भिकारी दुसऱ्या भिकारीला लुटतात तिकडे पण. हं. मग ते ड्रग्ज पण घेतात, कारण का त्यांना नाही, आपण 2 दिवस कोणाला भेटलो नाही तर आपण जगू शकत नाही. तर हे लोकं तर रस्त्यावर एकटे असतात. त्यांना तो संसार करणं फार अवघड आहे ते. कोण यांच्याशी बोलत नाही. अंघोळ हे महिन्या-महिन्याभर अंघोळ करत नाही. हो, अनेकदा आम्हाला त्यांचा त्रास पण होतो. व्हेन दे आर ओव्हर हाय. संध्याकाळी आम्ही जेवण द्यायला गेलो किंवा दुपारी अंगावर पण आलेत लोकं आम्हाला. हे रोजचं हेच काय, कधी चिकन आणा, मटण आणा, नॉन-व्हेज आणा, आणि ते आम्ही देत नाही म्हणजे. वी डोंट प्रमोट दॅट. तुम्ही फक्त व्हेज व्हेज. तर आम्हाला रिस्क पण झालाय तो. बरेचदा असं पण होतं, की समजा तुम्ही चांगल्या भावनेने देताय एखादी गोष्ट, पण समोरच्याने ती घेतल्यानंतर त्याचा दुरुपयोग पण होतो. आता ठीक आहे, अन्न आहे त्याच्यामुळे त्याचं एवढं काही होऊ शकत नाही. पण असं कधी झालंय, की तुम्ही मदत चांगल्या भावनेने केली, पण नंतर कळलं, "अरे, याला नव्हतं द्यायला पाहिजे."
हो झालंय, पण आम्ही तरी त्यांना कंटिन्यू करतो. कारण का ॲट लास्ट ते मनुष्य आहे. जसं आपल्याकडे घरभर सगळे पैसे असून सुद्धा आपण रोज देवाच्या समोर जाऊन थांबतो, की देव मला अजून द्या, अजून द्या. त्यांचं पण तसंच आहे. ॲट लास्ट ते आपल्यापेक्षा फार गरीब आहेत. तर अनेकदा ते कपडे पण विकून टाकतात ₹10-20 साठी. तर तेव्हा असं मला वाटतं, कारण का मी बॅग दिलेत, कपडे दिले. नेक्स्ट डे जाऊन त्याला विचारलं, त्याला आम्ही चेंज करायला लावतो इमिडिएटली. चेंज करा आणि हे घाल. कारण का अवस्था एवढी खराब असते ना, तर त्यांना इमिडिएटली सांगतो चेंज करून. पण तिसऱ्या दिवशी परत दुसरे कपडे असतात. तर त्याला विचारलं ना कुठे गेले? ते डोळे मिळू शकत नाही. त्यामुळे इनडायरेक्टली कळतं की ह्यांनी विकलेत ते कपडे. पण ॲट लास्ट आम्ही त्यांना इग्नोर करू शकत नाही असं आहे. मगाशी तुम्ही बोलता-बोलता म्हणालात तुम्ही पण साई भक्त आहात. हो, हो. तर म्हणजे असं कधी जाणवलंय की आपलं काम थोडंसं व्यवस्थित आहे, बाबांचा आशीर्वाद आहे, त्यातून काही अनुभव आलेला असा आहे? 100%. मला आजपर्यंत माझ्या एन-जी-ओवर किंवा माझ्यावर कधी असं कठीण परिस्थिती नाही आली आहे. कधी असं नाही झालं की आज पैसे नाही आहे तर एन-जी-ओ बंद राहणार आहे. एन-जी-ओमध्ये अडचण फार आहेत. म्हणजे लिटरली लोकांचे नंतर कॉल येतात की तुम्ही मदत करताना एवढे पैसे आम्हाला पण द्या, एवढे पैसे पाठवा. एक्स्टॉर्शन कॉल्स पण येतात लोकांना. अरे मला लक्षात आहे एक ओल्ड एज होम आहे. 2019-20 ची गोष्ट आहे. मी त्या ओल्ड एज होमला गेलो होतो. पूर्ण स्टडी केलं. कॅमेरा नव्हते तिकडे. त्यांना विचारलं, "कॅमेरा का नाही आहे?" ते म्हणले, "आम्हाला आजपर्यंत कोणी दिला नाही." ठीक आहे म्हणलं, "आम्ही देऊ आता." कॅमेरा फिक्स केले. ते तिकडे जेव्हा मी पोहोचलो ना तिकडे, मला एक निगेटिव्ह फीलिंग आली, की हे असं कसं या वृद्धांना ठेवलं जातंय. पहिली गोष्ट ते काय फ्री नव्हतं बरं काय. त्या वृद्धांचे म्हणजे मुलं किंवा त्यांच्या घरातले लोकच त्यांना तिकडे ठेवून जायचे आणि ते पैसे द्यायचे. तर जेव्हा तुम्ही त्यांचेच पैसे खाताय किंवा त्यांच्या पेन्शनवरनं हं. देताय, ॲटलीस्ट त्यांना जस्टिस द्या. ते पण तुमच्या आई-वडिलांसारखेच आहेत. पण त्यांना इल ट्रीट केलं जायचं. म्हणजे माझ्यासमोर पण ते केलं गेलं 1-2 आणि ते झाकलं गेलं नंतर. तर मी पण तेव्हा काही रिएक्ट नाही केलं. कारण का यू आर ॲट रिस्क. तेव्हा त्यांचा स्टाफ असतो आणि हे जेवढे पण हे चालवणारे असतात ना, हे सगळे निगेटिव्ह म्हणजे हे सगळे प्लॅन्ड असतात. तर दे कॅन कम ऑन तुमच्या अंगावर येऊ शकतात असं. त्या ओल्ड एज होमच्या अगेन्स्ट एका जणांनी आहे ना, त्यांच्याच पेजवर एक वेळा कमेंट केलं, की "प्लीज स्टॉप हेल्पिंग देम. हे लोकांना मारतात." हं. अरे मी त्या महिलेला कॉन्टॅक्ट केलं. म्हणजे जिनी हे पोस्ट केली होती. ती म्हणली, "हे गुंड आहेत. जर काही मी तुम्हाला पूर्ण इन्सिडेंट सांगितलं तर मला पण रिस्क नाही." म्हटलं, "तुम्ही काळजी करू नका. आय प्रॉमिस यू तुमच्यावर काही नाही येणार. पण प्लीज माझी मदत करा. हे काय झालं एक्झॅक्टली?" ते म्हणले, "यांना जेवण व्यवस्थित दिलं जात नाही. मी बाजूला राहते. आवाज येते आमच्याकडे मारायची." अरे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. मी तिकडे गेलो. म्हटलं, "हे बघा ताई, आम्हाला असं कानावर बरेचदा आलं आहे, की तुम्ही मारताय. स्टॉप करा, नाहीतर मला लीगल ॲक्शन घ्यावी लागेल. आय एम अ लायसन्स्ड एन-जी-ओ. लायसन्स असो किंवा नसो, मनुष्य म्हणून मी हे चालून देणार नाही." "नाही, नाही दादा, आम्ही नाही करणार यापुढे." पहिली गोष्ट तर त्यांनी एक्सेप्ट केलंच नाही. मी त्यांना म्हटलं, "बघा, तुमच्या नेबर्सला मी बोलवेल मग आणि मग ते साक्षीदार ठरतील. मग तुम्ही काय बोलू नका. मग मी पोलिसांना बोलवेल." तेव्हा ते म्हणले, "नाही, पोलिसांना बोलवू नका. आम्ही स्टॉप करू." म्हटलं, "तुम्हाला एवढं राशन आता मी तुम्हाला स्वतःचं राशन म्हणजे स्वतः महिन्याला राशन देतोय. तुम्ही यांना का उपाशी ठेवताय? म्हणजे तुम्ही पैसे पण घेताय. ₹10,000 महिन्याला तुम्ही पैसे घेताय प्रत्येकाकडनं." एक कॅल्क्युलेशन आहे. एक माणूस 200-250 ग्रामच्या वर प्रत्येक वेळेस खात नाही. म्हणजे दिवसाला 3 वेळा 4 वेळा तुम्ही जेवण दिलं. 3 वेळा हेवी जेवण आणि 1 वेळेस चहा नाश्ता. तरी माणसाला 3,000 ते 4,000च्या वर अन्न लागत नाही. तुम्ही त्यांच्या मागे एक माणूस ठेवा त्याचे ₹5,000 तरी तुम्हाला ₹2,000-3,000 उरतायत. बास झालं ना, तुम्हाला काय पाहिजे अजून त्यात? म्हणजे तुम्ही तसं म्हणता लोकं जेव्हा डोनर येतात तुम्ही त्यांना दाखवता, की आम्ही समाजकार्य करतोय. हं, वी हं. आर वी आर व्हेरी गुड पीपल. ठीक आहे, तुम्ही पैसे घ्या, काही जे आहे ते अवघड आहे सांभाळणं, पण ते व्यवस्थित तरी चालवा. नाही, नाही, नाही. नंतर ते जेव्हा आम्ही कॅमेरा इन्स्टॉल केला ना, मी मध्ये लकीली पासवर्ड माझ्याकडे होता. मी त्यांना दिला नव्हता तो. त्यांनी मला 1-2 वेळा मागितला. मी त्यांना म्हटलं, "देतो, देतो." कारण का मला अकाउंटेबिलिटी बघायची होती, की काय करतात एक्झॅक्टली आणि इन्सिडेंट कॅप्चर झाला. एक वृद्ध महिला त्यांना बांधून ठेवलं होतं असं. ठीक आहे. वृद्धांना सांभाळणं एवढं सोपं नाहीये. ते अनेकदा विसरतात काय चालू आहे, त्यांचं नाव काय आहे. अनेकदा ते म्हणतात वॉशरूमला जायचं. 5 मिनिटं पहिलेच वॉशरूमला जाऊन आले तरी परत जायचंय. कारण का मन मनपरिस्थिती खराब झालेली असते त्यांची. आपण म्हणतो ना बाळपण 2 वेळा येतंय. एक वेळा जेव्हा आपण जन्मतो आणि एक वेळा जेव्हा आपलं वृद्धपण येतं तेव्हा. तर त्यांना असं बांधलं गेलं होतं आणि ते उठले वॉशरूम जायला असं. तर ती पडली महिला. तर ती केअरटेकर येऊन तिला एवढं जोरात मारलंय. आम्ही ते बघितलं तोंडावर, इकडे सगळीकडे आणि म्हणजे असंच पूर्ण निळं व्हायचं त्यांना. तो इन्सिडेंट मग मी म्हणलं आता हे स्टॉप करायला लागेल आपल्याला. तर मी पोलीस कंप्लेंट केली म्हणजे
ऑनरेबल CPंना मी ईमेल केलं, तेव्हा होम मिनिस्टर होते त्यांना ईमेल केलं. त्यांना म्हणलं प्लीज तुम्ही ह्यांची मदत करा कारण का गरज लागते. त्यांच्याकडे रेड झाली, सगळं झालं. नंतर माझ्यावर त्यांनी प्रेशर टाकलं इनडायरेक्टली की तुम्ही प्लीज केस परत घ्या, नाहीतर आम्ही ॲट्रॉसिटी टाकू, हे टाकू सगळं. म्हणजे माझ्यावर एवढा मेंटल प्रेशर होता की मला माघार घ्यावी लागली. कारण का ॲटलास्ट इवन आय एम सर्वाईव्ह बाय फॅमिली. तेव्हा 2019-20 काळ 6 महिने मी असं बघितलं माझ्या घराच्या बाहेर लोक येऊन थांबायचे. त्यामुळे माझ्या फॅमिलीला इन्सिडेंट माहिती पण नाही आतापर्यंत. म्हणजे तरी मी कसं तसं सांभाळलं. सो इट इज रिस्क. मी परत घेतलं. त्याच्यानंतर मी त्या ओल्ड एज होमकडे कधी बघितलं पण नाही. पण मी बाबाला एक म्हणलं की देव अशी परिस्थिती आणून देऊ नका की म्हणजे मला फार वाईट वाटलं जेव्हा मी माघार घेतली ना. मला म्हणजे आय वॉज व्हेरी डिस्टर्ब्ड. 2 महिने मी एन्जॉय पण बंद ठेवलं होतं. मी म्हणलं काय गरज नाही. जेव्हा आपल्या फॅमिलीवर येतं ना, काय करायची गरज नाही. त्यांच्याच फॅमिलीवाले त्यांना सोडून गेले, त्यांना काळजी नाही तर मी कशाला माझी फॅमिलीमध्ये येणार. पण मग माझ्या मित्रांनी मला काउन्सिलिंग केली. मे बी बाबांनी पण मला काउन्सिलिंग केली की तू जा आता, बिंदास कर जे करायचं आहे. जे बरोबर आहे त्यांच्या साथ दे, बाकी आम्ही बघू. त्या दिवसापासून अनेकदा बरेच अशा ओल्ड एज होम शेल्टर्सला आम्ही रेड केली आहे. रेड म्हणजे जाऊन काउंटर केलं, जे चुकीचं चालू आहे ते आम्ही केलं आणि काही झालं नाही आजपर्यंत. फॅमिलीवर कधी किंवा माझ्यावर काही आलं नाही. माझ्यावर आला मला चालेल, पण फॅमिलीवर यायला नाही पाहिजे. तुम्ही फॅमिलीचं बोलता की तुम्ही हे सगळं हेल्प करता लोकांची, तर तुमची फॅमिलीचं रिॲक्शन कसं असतं? त्यांना फर्स्ट आवडतं. टाइम त्यांचं रिॲक्शन कसं होतं? फर्स्ट टाइम माझ्या आई वडिलांनी कधी मला असं थांबवलं नाही. दे वर व्हेरी हॅपी की हां, चांगलं करतोय, जे पण करतोय. कधी काय लागलं तर आम्हाला सांग, म्हणजे आम्ही पण त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू टाईम वाईज. बरेचदा मम्मी म्हणते आज जेवण मी घरीच बनवणार आहे, घरातच दे. तिला पण आवडतं. तर दे आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. दे आर व्हेरी हेल्पफुल अँड सपोर्टिव्ह. अँड युअर फ्रेंड सर्कल? दे आर ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. इनफॅक्ट 1-2 मित्र मला मध्ये म्हणले की जेव्हा सुरू केलं तर संतोष हे रिस्क पण आहे की उद्याला कोण त्या जेवणामुळे गेलं. मी म्हणलं ते तर सगळीकडेच आहे. ते रेस्टॉरंटला पण आहे की उद्या कोण त्यांच्याकडे खायला जातं आणि ठीक आहे ते देवाने लिहिलं असेल तर होईल, नाही लिहिलं असेल तर नाही होणार. पण टचवूड आजपर्यंत काही तसं झालं नाही. पण मित्र पण सपोर्ट करतात. असे चॅलेंजेस काय आहेत तुम्हाला अजूनपर्यंत, तुम्ही ते डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा कुकिंगमध्ये व्हॉटएव्हर? डिस्ट्रिब्युशनमध्ये अनेकदा असं होतं की काही लोकं वाढतात. ते मला फार मोठं चॅलेंज आहे की मला मनात वाईट पण वाटतं की यंग यूथ, आता तुम्ही बघा आमच्याकडे बरेच लोक असे आहेत की ते मुलं वेडी झाली आहेत. 25च्या 30मध्ये आहेत, ते रस्त्यावर राहतात. तेव्हा मला फूड पॅकेट्स कमी पडतात आणि ते एका तासात जेव्हा आम्ही परत येतो तेव्हा ते गायब होऊन जातात. असं म्हणजे तसे चॅलेंजेस आहेत. बाकी ओव्हरऑल तसे काही नाही आले. म्हणजे कुकिंगमध्ये पण एव्हरीथिंग वॉज गुड. म्हणजे कधी असा त्रास नाही झाला मला. तुम्ही म्हणता की आता यंगस्टर्स पण आहेत, येस. होमलेस म्हणू शकतो आपण त्यांना. तर रिहॅबिलिटेशनचं काही तुम्ही कधी विचार नाही केला का? तर म्हणजे तुम्ही ऑब्व्हियसली एनजीओ चालवता. तर तुम्ही ते एक स्कोप एक्सपांड करून त्यांना रिहॅबिलिटेट करण्याचा काही विचार केला कधी? हो, विचार आहे माझं. जसं मी फ्री प्रेस जर्नलमध्ये आपलं जे आर्टिकल्स होतं तेव्हा पण मी बोललो होतो की माझे 2-3 प्लॅन असे आहेत की सेंटर्स, आपल्याला अशा शेल्टर्स द्यायचे यांना. पण ॲट लास्ट आय वुड से दॅट आय वुड रिक्वेस्ट ऑनरेबल मिलिटरी टू कम इन टू दिस. म्हणजे जेव्हा अकाउंटेबिलिटी आहे दे आर व्हेरी प्रिन्सिपल्ड आणि हे लोक फार व्यवस्थित चालू शकणार. इफ आय गेट रिटायर्ड ऑफिसर्स हू विल हेल्प अस, वी आर रेडी टू डू इट. आणि हे एक फार डिफरंट मार्गामध्ये होणार. म्हणजे आय डोंट गॅरंटी, पण आम्ही यांना सुधरू आणि यांना परत मार्गी लावू किंवा त्यांची फॅमिली शोधून वी विल ट्राय टू गेट देम बॅक टू लाईफ. तुमचा काही बॅकग्राऊंड आहे का आर्मीचं? फॅमिली वगैरे? सॉरी. तुमचा आर्मीचा बॅकग्राऊंड आहे नाही, का? नाही, नाही. बट आय फील दे आर अकाउंटेबल. म्हणजे अच्छा. बरेचदा बँकेत पण मी बघितलं रिटायर्ड ऑफिसर्स काम करतायत आणि जेव्हा ते अकाउंटेबिलिटी ठेवतात ना, कोणी त्यांना क्वेश्चन करत नाही कारण का ते चुकीचं नसतं त्यांचं. दे आर सो प्रिन्सिपल्ड. सो दॅट्स वाय मला असं वाटतं की अशा कार्यामध्ये ना हे लोक फार जास्त जस्टिस देऊ शकणार. आपण स्केलिंग अपचा विचार, तर तुमचा व्हॉट इज युअर फायनल लार्जर गोल? आय वुड लाईक टू गिव्ह एम्प्लॉयमेंट टू दिस पीपल. ओके. बरेचदा हे लोक म्हणतात की आम्हाला जेवण तुम्ही देता पण काम द्या आम्हाला. पण मला असं वाटतं की माझ्याकडे पण कोण काम मागायला आलं ना, जेव्हापर्यंत त्यांच्याकडे एक बेसिक आधार किंवा एक गव्हर्नमेंट आयडी नाही, मी पण रिस्क नाही घेणार. तर आय वुड रिक्वेस्ट की ह्यांना ठीक आहे बॅकग्राऊंड चेक करून सगळं करून त्यांना जर काय आयडीज दिले गेले किंवा एक टेम्पररी आयडी, त्याच्यावरनं बरेच कामं अशी आहेत. रस्त्यावर रोडचं काम चालू आहे, तुम्ही ह्यांना बेगारीचं काम देऊ शकता. केटरिंगवाल्यांकडे मोरी धुवायचं काम असतं. बरेच असे छोटे कामं जिकडे ₹200-300 दिवसाला कमवू शकतात. ते तरी सुरू केलं की नंतर आम्ही यांना शेल्टर्स देऊ शकतो म्हणजे असं.
एम्प्लॉयमेंट इज रिक्वायर्ड. एक मोस्ट ऑफ द याच्यामध्ये लोक असंही दिसतात की बाहेरच्या राज्यांमधून आलेले आहेत. मग अशा याच्यामध्ये परत तोच प्रश्न निर्माण होतो की बाहेरच्या राज्यातून इथे काही जण येत आहेत, आपण त्यांना हे करतोय, पुढे जाऊन त्यांचा म्हणजे एक मतदार याच्यामध्ये यूज होतो, मग ते थोडंसं पॉलिटिकली पण पाहिलं जातं. तर आत्ताच्या घडीला काय वाटतं तुम्हाला ग्राउंड लेवलला की मोस्ट ऑफ द बाहेरचेच आहेत की इथले देखील आहेच स्थानिक, आणि याचा पुढे जाऊन शहरावरती काही परिणाम होतोय? नाही, स्थानिक बरेच आहेत इकडे. बाहेरचे लोक जास्त करून थांबत नाही, ते त्यांच्या इकडे निघून जातात. म्हणजे आय वुड से ओनली 10% पीपल आर हिअर हू आर ऑन द स्ट्रीट. आणि युजली हे लोक काही ना काही काम करून म्हणजे सर्व्हाइव्ह करतात किंवा ते परत जातात. म्हणजे कारण का प्रत्येक स्टेटचं एक वेगळं वातावरण आहे, तर त्यांना असं वाटतं की आम्ही तिकडे राहिलेलंच बरं आहे असं. ओके. आणि जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल, म्हणजे तुमच्या थ्रू कोऑर्डिनेट करून त्यांना काही पोहोचवायचं असेल, तर असे काही डोनेशन्स तुम्ही स्वीकारता, त्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म आहे? तुमचा काही ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर? हो, एकतर पहिलं आपलं NGO रजिस्टर्ड आहे, आपल्याकडे ATG आहे आणि CSR आहे. पूर्ण आम्ही ₹1 कॅश घेत नाही. वी एन्करेज ऑनलाईन करा. बँक अकाउंट आहे आपलं आणि Instagram अकाउंट आहे चिमुकला घास फाउंडेशन नावाने. आणि मोबाईल नंबरसाठी दे कॅन रीच मी ऑन 7058424468. 7058424468. ओके. सो आमचंही थोडंसं कॉन्ट्रिब्युशन तुमच्यासाठी, की चांगला चिमुकला घास तुमचा उद्या जाऊन मोठा घास होईल आणि ही गोष्ट सगळ्यांपर्यंत स्प्रेड व्हायला मदत होईल आमच्या थ्रू, एवढीच अपेक्षा. मी तुम्हाला धन्यवाद करतो. दिस इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ चॅरिटी, की कॉन्ट्रिब्युशन हा कधी पैशाने होत, म्हणजे पैशाने पण होतो, पण व्हॉलंटरीली जसं तुम्ही आज वेळ काढला आणि हे लोकांपर्यंत पोहोचवताय. आय एम थँकफुल फॉर इट. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. थँक यू सर.